पुण्यातील अनिकेत आणि मीरा यांची कॉलेजपासूनची अत्यंत घट्ट आणि सुंदर प्रेम कहाणी होती. अनिकेत एका सामान्य कुटुंबातला कष्टाळू तरुण होता, तर मीरा अत्यंत हुशार होती आणि तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. मीराच्या शिक्षणासाठी खूप पैसा लागणार होता. तिच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. तेव्हा अनिकेतने स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडून दोन दोन ठिकाणी नोकऱ्या केल्या आणि मीराची फी भरली. मीरा, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. तू मोठी डॉक्टर झालीस की आपण लग्न करू, असा अनिकेत नेहमी हसत सांगायचा. मीरासाठी अनिकेत हा तिचा देवच होता. मीराच्या MBBSच्या शेवटच्या वर्षाला असताना अनिकेतला लंडनच्या एका कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी लागली. तो अत्यंत आनंदात होता. मीरा, मी 2 वर्षात खूप पैसे कमवून येईन. मग आपण आपलं स्वतःचं हॉस्पिटल काढू, असं वचन देऊन तो एअरपोर्टवर गेला. मीराने त्याला रडत रडत निरोप दिला. पण अनिकेत लंडनला गेल्यानंतर अचानक सर्व काही बदलले. पहिले 2 महिने त्याचे फोन आले नाहीत आणि तिसऱ्या महिन्यात मीराच्या पत्त्यावर अनिकेतच्या हस्ताक्षरात एक पत्र आले. मीराने अत्यंत आनंदाने ते पत्र उघडले, पण त्यातले शब्द वाचताच तिच्या पायाखालची जमीन दुभंगली. त्यात लिहिले होते, मीरा, मला माफ कर. लंडनमध्ये आल्यावर मला समजलं की गरिबीत जगणं किती कठीण असतं. मला इथल्या बॉसच्या मुलीने लग्नाची मागणी घातलीये. ती करोडपती आहे. मी तुझ्यासोबत एका सामान्य डॉक्टरच्या नवऱ्यासारखं आयुष्य नाही काढू शकत. तू माझ्यासाठी फक्त एक टाइमपास होतीस. मला विसरून जा. हे पत्र वाचून मीरा अक्षरशः कोसळली. ज्या माणसामध्ये तिने स्वतःचे आयुष्य पाहिले होते, त्याने तिला पैशांसाठी एका क्षणात फेकून दिले होते. प्रेमाची जागा आता एका भयंकर रागाने आणि तिरस्काराने घेतली. मी या धोकेबाज माणसाला माझी लायकी नक्की दाखवून देईन, हा निश्चय करून मीराने स्वतःला एका खोलीत कोंडून रात्रंदिवस अभ्यास केला. 7 वर्षे उलटून गेली. आज डॉक्टर मीरा शहरातील सर्वात नामांकित आणि यशस्वी न्यूरोसर्जन बनली होती. तिचा स्वतःचा रुबाब होता. एके दिवशी तिच्या हॉस्पिटलच्या ट्रस्टने तिला शहरातील एका अत्यंत जुन्या आणि मोडकळीस आलेल्या सरकारी दवाखान्यात मोफत तपासणी शिबिरासाठी पाठवले. मीरा तिथे राऊंडवर असताना वॉर्डबॉय तिला एका अंधाऱ्या कोपऱ्यातल्या बेडकडे घेऊन गेला. मॅडम, हा पेशंट गेल्या 7 वर्षांपासून इथेच आहे. तो मानेखालून 100% पॅरालाइज झालाय. तो बोलू शकत नाही, स्वतःच्या हाताने जेवू शकत नाही. फक्त त्याचे डोळे उघडे असतात आणि तो दिवस रात्र या एका जुन्या फोटोकडे बघत रडत असतो. मीराने त्या पेशंटच्या छातीवर ठेवलेला तो जुना आणि चुरगळलेला फोटो हातात घेतला आणि तो फोटो बघताच मीराच्या हातातली ती वैद्यकीय फाईल आणि स्टेथोस्कोप जमिनीवर सटकला. तिच्या काळजाचा ठोका चुकला आणि तिला तिथेच श्वासच घेता येईना. तो फोटो दुसरा कोणाचा नसून साक्षात मीराचा स्वतःचा होता, जो तिने 7 वर्षांपूर्वी अनिकेतला दिला होता. मीराने थरथरत्या हाताने आणि विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या बेडवर पडलेल्या मरणोन्मुख पेशंटच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याचे गाल खपडे झाले होते, डोळे खोल गेले होते, दाढी वाढलेली होती, पण तो चेहरा तिचाच अनिकेत होता. मीराच्या तोंडातून शब्द फुटेना. तेवढ्यात तिथे अनिकेतचा जुना मित्र सुशांत डबा घेऊन आला. डॉक्टर मीराला तिथे बघून सुशांतच्या डोळ्यात पाणी आले. त्याने हात जोडले आणि म्हणाला, डॉक्टर मॅडम, अनिकेत कधी लंडनला गेलाच नव्हता. 7 वर्षांपूर्वी तो ज्या दिवशी एअरपोर्टला जात होता, तेव्हा वाटेत एका लहान मुलीला वाचवताना त्याच्या टॅक्सीचा भयंकर अपघात झाला. त्याच्या पाठीचा कणा कायमचा तुटला आणि तो आयुष्यभरासाठी जिवंत प्रेत बनला. मीरा सुन्न होऊन ऐकत होती. सुशांत पुढे रडत म्हणाला, जेव्हा त्याला शुद्ध आली
आणि डॉक्टरांनी सांगितलं की तो आता आयुष्यभर अंथरुणाला खिळून राहील. तेव्हा त्याने सर्वात आधी मला सांगितलं की माझ्या मीराला हे सांगू नकोस. जर तिला समजलं की मी अपंग झालोय तर ती तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न सोडून आयुष्यभर एका अपंग नवऱ्याची शिशू काढत माझं ओझं वाहत स्वतःचं आयुष्य बर्बाद करेल. तिला डॉक्टर व्हायचंय, माझी नर्स नाही. मॅडम, त्याने मला स्वतःच्या हाताने ते लंडनचं खोटं पत्र लिहायला लावलं होतं, जेणेकरून तुम्ही त्याचा तिरस्कार कराल आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहाल. हे भयंकर सत्य ऐकताच डॉक्टर मीराच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. ज्या अनिकेतला ती 7 वर्षे स्वार्थी आणि धोकेबाज समजून रोज शिव्याशाप देत होती, तो अनिकेत एका सरकारी दवाखान्याच्या गंजलेल्या बेडवर मरण यातना सहन करत होता. तो स्वतः नरक भोगत होता, पण आपल्या प्रेयसीच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी स्वतःवर धोकेबाज असण्याचा भयंकर कलंक लावून घेतला होता. मीराने एक काळीज फाडणारी किंकाळी फोडली. ती डॉक्टरच्या पांढऱ्या कोटमध्येच त्या गंजलेल्या बेडजवळ फरशीवर कोसळली. तिने अनिकेतचा तो निर्जीव हात स्वतःच्या चेहऱ्याला लावला आणि असा हंबरडा फोडला ज्याने त्या दवाखान्यातला प्रत्येक माणूस रडू लागला. अनिकेत, मला माफ कर रे, मी आंधळी होते. मी तुझ्या त्यागाला धोका समजले. मला नाही पाहिजे हे डॉक्टरचं पद, मला नाही पाहिजे ही संपत्ती. मला माझा अनिकेत परत आणून दे रे देवा. अनिकेत बोलू शकत नव्हता, पण त्याच्या डोळ्यातून आनंदाच्या आणि समाधानाच्या अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याने आपल्या मीराला मोठी डॉक्टर बनलेलं पाहिलं होतं. त्याचा त्याग सार्थकी लागला होता, पण त्यासाठी त्याने स्वतःच्या आयुष्याची आणि प्रेमाची राखरांगोळी केली होती. कधी कधी जो माणूस तुम्हाला कठोर शब्द बोलून अचानक सोडून जातो, त्याच्या त्या कठोरपणामागे तुमच्याच भल्याचा आणि तुमच्या भविष्याचा एक असा जीवघेणा विचार दडलेला असतो, जो तुम्हाला कधीच दिसत नाही. खरं प्रेम हे केवळ एकमेकांना मिळवण्यात नसतं, तर दुसऱ्याला उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा आणि बदनामीचा अंधार आनंदाने स्वीकारण्यात असतं. बाह्य परिस्थितीवरून कुणालाही धोकेबाज ठरवण्याआधी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. रसिक हो, अशाच मनाला स्पर्शून जाणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा शेवटपर्यंत ऐका आणि आवडली तर लाईक, शेअर, हाईप करा. लवकरच भेटूयात पुढील कथा घेऊन. जय श्रीराम.